जय आदिशक्ती. मी तुम्हा सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू भगिनींचं, मित्रमंडळींचं, व्हिडिओच्या चॅनलच्या दर्शकांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. आपण आज अशा विषयावरती बोलणार आहोत की सर्रास ह्या गोष्टी चालूच असतात आणि त्याला प्राधान्य पण दिलं जातं. थोडक्यात आपण एखाद्या तीर्थक्षेत्री गेला तर तिथनं आल्यानंतर सुवासिनी घातल्याच पाहिजे का गरजेचं आहे, किंवा हे किती महत्त्वाचं आहे का, हे सर्व करतात हे काय, ह्याचं महत्त्व काय, थोडक्यात आज आपण ही माहिती मिळवणार आहोत. तर शेवटपर्यंत सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे. ज्यांना व्हिडिओ आवडतात त्यांनी कृपया व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. अशीच नवनवीन व्हिडिओ छोट्या माहितीने परिपूर्ण मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तर पहा, विषय असा आहे की जेव्हा आपण एखाद्या तीर्थक्षेत्री जातो, मग ते एखाद्या देवाला असो, देवीला असो, आणि तिथं गेल्यानंतर आपण काय ते प्रसाद वगैरे ते घेतो आणि घरी आल्यानंतर असं म्हणणं आहे किंवा असं प्रथा आहे किंवा काय रूढ असेल किंवा आख्यायिका आहे की तो प्रसाद आपण सुवासिनी जेव घातल्याशिवाय किंवा मुलं जीव घातल्याशिवाय किंवा त्या प्रसादाचं सांगता करायची नाही किंवा तो सोडायचा नसतो. तर ह्याच्या मागं खरं कारण काय आहे, किंवा का घातल्या जातात सुवासिनी, किंवा अन्नदान का केलं जातं, काय महत्त्व आहे, आणि त्यानंतरच तो प्रसाद का सोडला जातो, तर हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किंवा ऐकणार आहोत. बघा, जेव्हा आपण प्रसाद घेऊन येतो, देवदर्शनाला जातो, तर आपण घरातनं निघल्यापासनं घरी येईपर्यंत ज्या काही गोष्टी होतात किंवा आपल्याबरोबर काही ज्या घटना घडतात किंवा जे काही आपण तिथं जाऊन दर्शन, सुखरूप दर्शन घेऊ किंवा सगळं काही जे असेल, जी काही प्रोसेस असेल, त्यामध्ये आपण घरातनं निघतानाच आपण आपल्या देवाऱ्याच्या दर्शन करून निघत असतो आणि म्हणत असतो की हे भगवंता, हे परमेश्वरा, आम्हाला सुखरूप दर्शन करून घरी परत येऊ दे. बघा, म्हणजे कळत न कळत निघतानाही आपण आपल्या मनामध्ये एक गोष्ट घेऊन निघतो की आपण ज्या कार्यासाठी निघलो, ज्या गोष्टीसाठी निघलो आहोत, तर तिथं परमेश्वर आपल्याला घेऊन जाणार आहे आणि व्यवस्थित सुखरूप घरापर्यंत पोहोचवणार आहे. आणि सेम तीच प्रोसेस, तीच गोष्ट इथं लागू होते. म्हणजे आपण देवदर्शनाला गेल्यापासनं तिथल्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत आणि घरात परत येईपर्यंत तो परमेश्वर, ज्याच्या आपण दर्शनाला गेलेलो असतोय, तो परमेश्वर आपल्याला परत व्यवस्थित घरी सुखरूप पोहोचवतो. ठीक आहे. तिथं गेल्यानंतर माती स्वरूपात, प्रसाद स्वरूपात किंवा जे काही आपण आपल्याबरोबर आणलेलं असतं, तिथं जी काही विधी केलेला असते, आपण देवाची ओटी भरलेली असते, म्हणजे आपल्याबरोबर नारळ, फूल, हळदी कुंकू, प्रसाद जे आपण घेऊन येतोय, किंवा अक्षरशः आपल्या शरीराला लागलेली धूळ किंवा तिथले जे काय आहेत दैवी पॉझिटिव्ह हे, ते आपण आपल्या घरी घेऊन येतो. म्हणजे कळत न कळत परमेश्वर आपल्याला सुखरूप आपल्या घरी सोडवायला आलेला असतो. तू तुझ्या घरी सुखरूप जा, तू मला भेटायला आलेला आहेस, ही त्यामागची भावना असते. तो प्रसाद, तो नारळ, ती हार, फुलं काय असेल ते सगळं आपल्याला घरापर्यंत सुखरूप घेऊन येतं. आणि लक्षात घ्या, आपल्यात एक पद्धत आहे, आपल्या घरी अतिथी आला म्हणजे आपण नेहमी असं समजतो किंवा अशी मान्यता आहे, अतिथी देवो भव. मग त्या अतिथीचा व्यवस्थित मान सन्मान, पाहुणचार व्हायला पाहिजे की नाही, हवा ना. मग परमेश्वर जर आपल्याला आपल्या घरापर्यंत सोडवायला आलाय, तर आपलं कर्तव्य आहे की यथासांग त्याला त्याच्या क्षेत्रापर्यंत तुम्ही आलाय, तुमचं धन्यवाद. म्हणजे ही परतफेड आपण कोणत्याच ह्याने करू शकत नाही, पण त्याचा अहोभगत, त्या भगवंताचा अहोभगत आपण करू शकतो. आणि तो म्हणजे जिवंत सुवासिनी स्वरूपात. आदिमायेला जर गेलो असेल आपण, तर सुवासिनी जीव घालायचे आहे, कुमारिका जीव घालायचे आहे. एखाद्या नाथांचं, शिवाय पुरुषी तत्वदेव म्हणजे थोडक्यात खंडोबा म्हणा, महादेव म्हणा, किंवा मग नाथ असतील, का असतील, म्हणजे तर ह्यांच्या
साठी आपण मुलं जेवायला घालायचे असतात. मग तेच सुवासिनी घातल्या जातात, ओटी भरली जाते, परडी भरली जाते, मुलं जेवायला घातली जातात. गोड स्वरूपात पुरणपोळ्याचा काय तुम्हाला असेल ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तुम्ही तो स्वयंपाक करून तो विधी केला जातो. आणि ह्याच्या मागचं कारण हेच आहे की परमेश्वर आपल्याला सोडवायला आपल्या घरी आलेला असतो. त्यांचा स्वागत, त्यांचा सत्कार, त्यांचा निरोप हा भक्तिपूर्ण, भावपूर्ण अतिथी सत्कार झाला पाहिजे. एवढीच एक आख्यायिका आहे. बाकी दुसरं काही विशेष असं महत्त्व नाही त्या गोष्टीला. आणि काही हरकत नाही, केली तर चांगली गोष्ट आहे. मग असं पण व्हायला नको की तुम्ही 8 दिवसाला देवाला जाताय आणि 8 दिवसांनी घरी आले की लगेच तुम्ही सुवासिनी घालताय, अशी हे नाही. मग त्यासाठी तुम्हाला तो संकल्प सोडावा लागेल की आता आले तुझ्या चरणांवरती, इथंच आम्हाला तुझी कृपा लाभू दे वगैरे, ह्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी बंधनातनं हे करू शकता. तसा पण काही विषय नाही की तुम्ही 8 दिवसाला देवाला जाताय आणि आल्यानंतर लगेच तुम्ही तो केलं पाहिजे, असा विषय नसतो तो. त्याच्या मागची वेगळी भूमिका आहे. तुम्ही खूप काळानंतर त्या परमेश्वराला गेला आहात, खूप लांबचा प्रवास आहे, खूप अडचणी येत होत्या, खूप त्रास होत होता आणि तरी जाऊन आता तुम्ही ते केलं आहे, ते तीर्थक्षेत्री गेलेले आहात आणि गोष्टी झालेल्या आहेत. तर पहा, सुवासिनी घालण्यामागं हे एक कारण आहे. देवावरनं आल्यानंतर आणि वार्षिक आपण कुलोपचार म्हणून त्यांचा सुवासनी वगैरे तर ते घालतच असतो. आणि त्यानंतर आपण प्रसादाची सांगता म्हणजे प्रसादाची वाटप करत असतो. तर हा एक विषय आहे. बघा, जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आपले व्हिडिओ शेअर करण्याची दैवी सेवा सर्वांनी करायची आहे, जेणेकरून छोट्यातली छोटी गोष्ट कोणाकडनंही सुटता कामा नये. म्हणजे आपण दैनंदिन आयुष्य जगत असतानाही आपल्या हातून काही गोष्टी सुटत जातात, हेच आपण ह्या व्हिडिओच्या ह्या चॅनलच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. ईश्वराची भक्ती करताना, सेवा करत असताना अध्यात्मामध्ये खूप मोठा नियमांचं पालन करत बसण्यापेक्षा आपण रोज काय चुकतोय, आपल्या हातून छोटीशी चूक काय होती, तर ही चूक सुधारवण्याचा प्रयत्न आपण या चॅनलमधनं करत आहोत. जीवनातील खरं सत्य हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. ह्याच्यात कोणताही थोतांड, खोटेपणा, मोठेपणा नाही. हेच माझं कर्तव्य असणार आणि मी शेवटपर्यंत ते निभवत राहणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेअर करण्याचा, जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही दैवी सेवा सर्वांनी करावी हीच माझी सर्वांना इच्छा आहे. जय आदिशक्ती. आदेश.